स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कागल इथं राहणारा एक युवक कर्नाटकातून महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कागल कोगनोळी सर्व्हिस रोडवर कर्नाटकातून महाराष्ट्रात अवैधरित्या गुटखा घेऊन येणाऱ्या निहाल शकील तहसीलदार याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडून गुटखा, मोबाईल संच आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोपेड असा 1,01,460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, अंमलदार नवनाथ कदम, समीर कांबळे, अशोक पोवार, विनोद चौगले, सागर चौगले यांनी मिळून केली आहे.